नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट आहे, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करू शकता तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टावर सुद्धा फॉलो करू शकता। त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ॲड होऊ शकता। मी जे रेसिपीज दाखवत असते साध्या सिंपल रेसिपीज आहेत, तर सगळेजण आमच्या इथे वजनाचा विचार करून किंवा हेल्थचं सगळ्यांनाच काळजी असते, त्यानुसारच मी इथे रेसिपी दाखवत असते। साध्या सोप्या रेसिपीज असतात, बरेच वेळेला मी कॉम्बिनेशनच्या रेसिपीज दाखवत असते, ज्यामध्ये कधी प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं, फायबर असतं, तर ह्या टाईपच्या माझ्या रेसिपीज असतात। तुम्ही सर्वजण माझे रेसिपी बघता त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर आजची रेसिपी कुठली आहे ते बघूया, चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। तर मंडळी, मी हे सर्व प्रकार वजन करून घेतलेले आहेत, इथे तुम्हाला दाखवते। 100 ग्राम इथे घेतलेले आहे मी चवळी। 100 ग्रामच इथे घेतलेले आहे मी चिकन ब्रेस्ट, ह्याच्यामध्ये अजिबात हाड नाही आहे। एक भांडं घ्यायचं आहे, मी इथे छोटा कुकर घेतलेला आहे। अर्धा ग्लासापेक्षाही कमी पाणी मी कुकरमध्ये घातलेलं आहे। कुकर मी ठेवलेला आहे गॅसवरती। हे स्वच्छ मला धुवून आणि कापून घ्यायचं आहे। स्वच्छ चवळी धुवून घेतलेली आहे, चवळी मी पाण्यामध्ये टाकते। इथे मी हे चिकन ब्रेस्ट व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। हे बघा, कैचीच्या साहाय्याने मी होईल तेवढे बारीक तुकडे करते, एकदमही बारीक आपल्याला करायचे नाहीत। सर्व प्रकारचे न्यूट्रिशन्स आपल्याला मिळू शकतात। तर मंडळी बघा, स्वच्छ धुवून बारीक कापलेलं चिकन ब्रेस्टसुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। 100 ग्राम चवळी घातलेली आहे मंडळी। गॅसवरती पाणी मस्त गरम होते, सोपी पद्धत आहे, खूप लवकर आपलं हे तयार होणारा पदार्थ आहे, तयार होणारी डिश आहे। भरपूर साऱ्या प्रोटीनयुक्त ही डिश तयार होते। तर मंडळी इथे बघा, 3 मी घेतलेले कांदा पात, छोटे छोटे कांदे आहेत। अर्ध्यातली अर्धी शिमला मिरची आहे। हे बघा, एक छोटीशी हातात होईल एवढी अशी आपण घेतलेली आहे मेथी, आणि एक छोटीशी वाटी भरून घेतलेली आहे कोबी। तर मंडळी, मेथी आपल्याला कापून घ्यायची आहे। मेथीचे कोळे देठ आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये घेतलेले आहे मंडळी। तर मंडळी, आपण इथे 100 ग्राम चवळी, 100 ग्राम चिकन मस्त कमी गॅसवरती पाणी उकळत असताना त्याच्यामध्ये हे एक साहित्य व्यवस्थित कापून घातलेलं आहे। त्यानंतर एक छोटी वाटी भरून मी घेतलेली आहे कोबी, अर्ध्यातली अर्धी शिमला मिरची मी घेतलेली आहे, थोडीशी हातात मुठीमध्ये बसेल एवढी मी मेथी भाजी घेतलेली होती, कोळ्या देठ असलेली, तीही व्यवस्थित बारीक कापलेली आहे, आणि 3 आपण इथे घेतलेले आहेत। कांदा ज्याची पात आपण विकल्या जाते, तर कांदा पात घेतलेली आहे, छोटे छोटे कांदे 3, आणि त्याला राहिलेली संपूर्ण हिरवी ग्रीन कलरची जी पात ती संपूर्ण आपण याच्यामध्ये घातलेली आहे। 1 टीस्पून मी घातले, अर्धा टीस्पून मी इथे घातलेली आहे हळद, त्यानंतर अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी घातलेली आहे लाल मिरची पावडर, आणि अर्धा टीस्पून मी इथे, आणि 1 टीस्पून मी इथे घातलेला आहे रस्सा भाजीचा मसाला। तर मसाले मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्की घाला मंडळी, कारण पदार्थाला चव जर येते तर ती फक्त मसाल्यांमुळे येत असते, तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता आहे। थोडंसं मीठ आणि पाणी मात्र तुम्ही तुमच्या अगदी कमी होईल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता, एकदम पातळ नाही पण तुम्ही साधारण पाणी वाढवू शकता, आणि ह्याला मात्र आपल्याला जास्त गाळ शिजवण्याचीही गरज पडत नाही मंडळी। एका सिटीमध्ये हे आपलं खूप छान तयार होतं। मीठ घालून एकदा मिक्स करू, आणि ह्याला आता झाकण लावून, आणि कुकरचं झाकण लावून 1 शिटी आपल्याला घ्यायची आहे। फक्त एका शिटीमध्येच आपल्याला ही डिश आपली तयार होते। तर ह्या पद्धतीने कॉम्बिनेशन नक्की करून बघा मंडळी। काय होतं ना, की आपण म्हणतो की जिम करूया, जिम केल्यानंतर शरीर होतं किंवा वजन कमी होतं, किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो की प्राणायाम करा, योगा क्लास लावा। तर मंडळी, हे सगळं आपल्या शरीरासाठी ऍक्टिव्हिटीज गरजेच्या आहेतच, पण शरीर आपलं तयार होतं फक्त किचन मध्ये आपण काय खात असतो ह्याच्यावरती खूप जास्त आपलं शरीर आहे।
तर ह्या पद्धतीने आपण जर काही कॉम्बिनेशन करून खाल्लं तर घरच्या घरी सर्व घटक आपण शरीराला देऊ शकतो मंडळी. 40 नंतर होणारा त्रास आपण थांबवू शकतो. एक शिट्टी झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. एक शिट्टी झालेली आहे, मी गॅस बंद करते. हे बघा मंडळी, मस्त वास सुटलेला आहे. चिकन ब्रेस्ट मस्त आपलं शिजल्या जातं, मस्त वास सुटलेला आहे. तर मंडळी 40 ग्रॅमची ही डिश आपली मस्त फुलपेट भरणार आहे अशी डिश ही तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तर मंडळी एवढ्या मोठा बाउल भरून ही डिश आपली तयार होती. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खरंच काही खाण्याची गरज पडत नाही. एकदा तरी नक्की ट्राय करा. ह्या पद्धतीने तुमच्या शरीराला प्रोटीन तर मिळणारच आहे, त्याबरोबर बाकी घटक सुद्धा मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने हे कॉम्बिनेशन जर आवडलं असेल तर ही रेसिपी इतरांना शेअर करा. परत भेटूया जे का हेल्दी टेस्टी साध्या सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.